आज दिनांक 27 जानेवारी 2026 मंगळवार असून हिंदू पंचांगाच्या अनुसार 27 जानेवारी 2026ला माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी तिथी आहे. ज्योतिषीय दृष्टीने नवमी तिथी 19:07:52 पर्यंत राहील आणि त्यानंतर पुढील दिवशी दशमी तिथी राहील. तर मित्रांनो, चला आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या पाहूया. बिग बॉस मराठी 6च्या घरातून पहिला सदस्य आऊट झाला आहे. त्याचे नाव राधा पाटील आहे. 15 दिवसांत राधा पाटील बिग बॉसमधून आऊट झाली आहे. राधा पाटील घरातून बाहेर पडताना रडली. सगळ्यांची भेट घेत तिनं घराचा निरोप घेतला. मला पुन्हा चान्स मिळाला तर नक्की येईन, चांगलं खेळून दाखवेन. सोपं नाही इथे राहणं, अवघड आहे, असे ती यावेळी म्हणाली. महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील 3.37 लाख मेट्रिक टन तूर खरेदीसाठी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंजुरी दिली आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत किंमत समर्थन योजनेअंतर्गत सुमारे 2,696 कोटी रुपयांच्या निधीतून ही तूर खरेदी केली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत लवकरच आपला ग्लोबल स्मार्टफोन ब्रँड लॉन्च करणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. डावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. भारताजवळ आता एक चांगल्या गुणवत्तेची इलेक्ट्रॉनिक इकोसिस्टम तयार झाली आहे. फोन उत्पादनासाठी लागणारे होमवर्कही पूर्ण झाले आहे. येत्या 12 ते 18 महिन्यात याचे परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील, असे ते म्हणाले. दिल्लीतील कर्तव्य पथावर महाराष्ट्राने लाडक्या बप्पांचे थाटामाठात प्रदर्शन केले आहे. पारंपरिक पद्धतीने लेझिमवर ठेका धरत ढोल ताशांच्या गजरात बप्पांचे सर्वांनी दर्शन घेतले. परदेशी पाहुण्यांनी देखील राज्याची संस्कृती पाहण्याचा आनंद लुटला. नऊवारी साडी, पुरुषांचा पारंपरिक सदरा आणि हातात भगवा झेंडा, मोदकाचा नैवेद्य, या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना आकर्षित करत होत्या. बँकेत तुमचे काही काम असेल आणि तुम्ही तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 27 जानेवारीला बँका बंद राहणार आहेत. सरकारी सुट्टी नाही, परंतु तरीही बँका बंद राहणार आहेत. त्याचे कारण म्हणजे बँक कर्मचारी उद्या संपावर जाणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 27 जानेवारी रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्तीला भारताचे राष्ट्रपती हे प्रमाणपत्र आणि पदक देतात. पद्म पुरस्काराने सन्मानित व्यक्तींना एकही रुपया रक्कम दिली जात नाही. तो फक्त एक सन्मान आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तिन्ही पुरस्कारांमध्ये रोख रक्कम नसते. तसेच रेल्वे किंवा विमान भाड्यात कोणत्याही प्रकारची सवलत किंवा इतर कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. IPL 2026च्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईने अष्टपैलू प्रशांत वीरला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याला रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दुखापत झाली आहे. या स्पर्धेत तो उत्तर प्रदेशकडून खेळतो. दरम्यान चेन्नईने अष्टपैलू प्रशांत वीरला 14.2 कोटी रुपयांमध्ये मिनी ऑक्शनमध्ये खरेदी केले होते. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्या, नाबार्ड आणि RBIच्या कर्मचाऱ्यांसाठी पगार आणि निवृत्तीवेतन वाढीला मान्यता दिली आहे. सरकारने असेही म्हटले आहे की या निर्णयाचा अंदाजे 46,352 कर्मचारी, 23,570 निवृत्तीवेतनधारक आणि 23,260 कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात भारत माता की जय या घोषणांचा जय जयकार होत आहे. राज्यातही असेच चित्र आहे. आता मुंबईतील शिवाजी पार्कवर CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले. तर दुसरीकडे डेप्युटी CM अजित पवार यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजवंदन केले. तर ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले आहे. भारतातील रशियन दूतावास कार्यालयाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अनेक रशियन अधिकारी भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देताना दिसत आहेत. या अधिकाऱ्यांनी मराठी, हिंदी, बंगाली, ओडिया
मल्याळम, पंजाबी, उर्दू, तमिळ, आसामी, गुजराती, तेलुगू आणि कन्नड भाषेंमध्ये भारताला प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सरकारी कंपनी हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्य प्रदेशातील बगवारी खिरकोरी तांबे आणि संबंधित मिनरल ब्लॉकसाठी बोली लावण्यात यशस्वी ठरली आहे. हे टेंडर मध्य प्रदेश सरकारच्या विभागाकडून मायनिंग लीज आणि कंपोजिट लायसन्स देण्यासाठी जाहीर केले आहे. दरम्यान गेल्या 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे डबल केले आहेत. सध्या या कंपनीचा शेअर 539 रुपयांवर आहे. EPFOच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन स्कीम अंतर्गत निवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते. पेन्शन योग्य पगार गुणिले नोकरीचे वर्ष भागिले 70 या फॉर्म्युल्याने तुम्हाला किती पेन्शन मिळेल याचा हिशोब करू शकता. उदाहरण, एखाद्या कर्मचाऱ्याने 20 वर्ष नोकरी केली आणि त्याचा पेन्शन योग्य पगार 15,000 रुपये असेल तर त्याला निवृत्तीनंतर 4,285 रुपये प्रति महिना पेन्शन मिळेल. भारताचा सलामीवीर आक्रमक फलंदाज अभिषेक शर्माने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात अनोखा विक्रम नोंदवला आहे. अभिषेकने विना डॉट चेंडू खेळून सर्वाधिक धावा बनवण्याची कामगिरी केली आहे. त्याने 20 चेंडूंमध्ये 68 धावा बनवल्या. तो शेवटपर्यंत मैदानावर किल्ला लढवत होता. त्याने यामध्ये 7 चौकार आणि 5 सिक्स मारले. दरम्यान हा सामना भारताने अवघ्या 10 ओव्हरमध्ये 154 धावांचे लक्ष्य पार करत जिंकला आहे. संविधानाचा गौरवशाली दिवस प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. कर्तव्यपथावर भारत आपली ताकद दाखवत आहे. मात्र त्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कर्तव्यपथावर ध्वजावंदन पार पडले. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो लुईस सॅन्टोस दा कोस्ता, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन डेर लायन यांच्यासह अभिवादन मंचावर परेड पाहण्यासाठी पोहोचले. अभिनेता ऋतिक रोशनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो वॉकिंग स्टिकच्या मदतीने चालताना दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. ऋतिकला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. ही दुखापत गंभीर असल्याचेही बोलले जात आहे. मात्र याविषयी अजून अधिकृत माहिती देण्यात आली नाही. ऋतिक लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 2026च्या पहिल्या 26 दिवसात सोन्याचे भाव जवळपास $770 म्हणजे 70,500 रुपयांनी महाग झाले आहेत. सोन्याचे किमती पहिल्यांदा $5,000 औंस झाले आहेत. 4.6 लाख रुपये 28.34 ग्रॅम. गेल्या वर्षी सोन्याचे किमती $2,300 औंस होत्या. यामध्ये 83% एका वर्षात वाढ झाली आहे. तर 3 दिवसांपूर्वी चांदी देखील $100 औंसवर पोहोचली होती. बद्रीनाथ केदारनाथ समितीने मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या 45 मंदिरांना गैर-हिंदूंना प्रवेश देण्यास नकार दिला आहे. ही पवित्र स्थळे अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवण्यासाठी आणि त्यांचे पालन करण्यासाठी हे पाऊल उचलले जाईल, असे मंदिर समितीने म्हटले आहे. दरम्यान विरोधकांनी यावर टीका केली असून भाजप सरकारवर निशाणा केला आहे. छत्तीसगडच्या बिजापूर येथे नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या प्रेशर आयईडी स्फोटात रविवारी 11 सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. जखमींमध्ये DRG आणि CRPF यांचे जवान सामील आहेत. त्यांना उपचारासाठी रायपूर येथे पाठवण्यात आले. करेंगुट्टा टेकड्यांच्या जंगलामध्ये हे स्फोट झाले आहेत. येथे गेल्या वर्षी 21 दिवसांच्या मोहिमेत जवळपास 31 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. 2025 मध्ये इंडो-म्यानमार सीमेवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचं अखेर भारतानं मान्य केलं आहे. या मोहिमेचं नेतृत्व 21 पॅरा SFचे लेफ्टनंट कर्नल घाटगे आदित्य श्रीकुमार यांनी केलं होतं. त्यांना शौर्यचक्र देऊन गौरवण्यात आले आहेत. निर्बंध लागू असलेल्या उल्फा आयनं याआधी हा हल्ला झाल्याचा दावा केला होता. मात्र भारतीय लष्करानं आत्तापर्यंत याविषयी माहिती दिली नव्हती. T20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्ताननं टीमची घोषणा केली आहे. मात्र अजूनही ते या स्पर्धेत खेळणार की नाही याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी खेळाडूंची भेट घेतली आहे. तसेच अंतिम निर्णय पाकिस्तानी सरकारवर अवलंबून आहे, असं स्पष्ट केलं आहे. सरकारच्या कोणत्याही निर्णयाला आमचा पाठिंबा असेल, असं यावेळी पाकिस्तानी खेळाडूंनी सांगितलं आहे.
मध्य मेक्सिकोच्या ग्वानाजुआव येथील सलामांका येथे एका फुटबॉल मैदानावर रविवारी हल्लेखोरांनी तुफान गोळीबार केला आहे. यामध्ये कमीत कमी 11 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे, तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोषींना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. अजूनपर्यंत हा हल्ला कोणी केला याची माहिती समोर आली नाही. हा दहशतवादी हल्ला आहे का, या दृष्टीनं तपास सुरू आहे. तुमच्याकडूनही जन्मदाखल्याची मूळ प्रत हरवली असेल तर तुम्हाला जन्मस्थळाशी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. म्हणजेच ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या जन्ममृत्यू नोंदणी विभागात जावे. तिथे जन्मनोंद डुप्लिकेटसाठी अर्ज दिला जाईल. त्यात नीट माहिती लिहावी. पॅन कार्डसारखी कागदपत्रे जमा करावीत. तुम्हाला काही दिवसात बर्थ सर्टिफिकेट मिळेल. नाशिक मालेगाव येथील परेड ग्राउंडजवळ कॉलेज स्टॉप भागात मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये 6 जण जखमी झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असताना यानिमित्त फुगे विकताना ही दुर्घटना घडली आहे. एका फुगे विक्रेत्याच्या हवा भरणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. गंभीर जखमींना नाशिकला हलवण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अत्यंत दुःखद घटना घडली. तिरंग्याला मानवंदना देत असतानाच अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मोहन जाधव असे त्यांचं नाव असून ते राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी होते. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ध्वजवंदनाची तयारी करत असतानाच मुख्याध्यापक दिलीप राठोड यांचा हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू झाला. मराठमोळा रील स्टार आणि इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालेलं आहे. त्याच्या निधनाने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. प्रथमेश कदम आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांचे मायलेकाचे रील्स सारखे चर्चेत असायचे. त्याच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. साधा प्रेमळ स्वभाव आणि नृत्यकलेमुळे प्रथमेश कदमनं कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. छत्तीसगडच्या बिजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यात अनेक गावं नक्षलमुक्त झाली असून या ठिकाणी पहिल्यांदा ध्वजवंदन करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त यंदा पहिल्यांदा येथील 47 गावांमध्ये तिरंगा फडकताना दिसून आला आहे. यावेळी स्थानिकांनी मोठ्या उत्साहानं यामध्ये भाग घेतला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी बस्तरमध्ये शांतता, लोकशाही आणि विकासाची नवीन सुरुवात झाल्याचं म्हटले आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं 27 जानेवारी रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. युनियनचं म्हणणं आहे की त्यांना आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करण्याची परवानगी देण्यात यावी आणि शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी सुटी मिळावी. सध्या बँक कर्मचारी आठवड्यातून कधी 5 तर कधी 6 दिवस काम करतात. शेअर, म्युच्युअल फंड किंवा प्रॉपर्टीसारख्या गुंतवणुकीत दीर्घकाळ होल्ड केल्यानंतर त्याची विक्री केल्यास जो काही फायदा होतो त्यावर लागणारा टॅक्स म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आहे. 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या बजेटच्या आधी LTCGचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तसेच हा टॅक्स हटवण्यात यावा अशी मागणी केली जाते. या करामुळे दीर्घ गुंतवणूक आणि कंपाऊंडिंगच्या शक्तीला कमकुवत केलं जातं. गृह मंत्रालयानं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 131 पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 15 पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत. यामध्ये 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. तमिळनाडू 13 पुरस्कारांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर UP आणि पश्चिम बंगाल यांना प्रत्येकी 11 पुरस्कार जाहीर झाले आहेत. केरळ राज्यासाठी 8 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, भिडे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे पुन्हा चर्चेत आले आहेत. आता त्यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. शरद पवार म्हणजे महाराष्ट्र आणि देशाला लागलेली कीड आहे. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. राज्याला अशी कीड लागली असून लवासाची ही कीड काढून टाकू असे ते म्हणाले. कर्जतमध्ये ते बोलत होते. न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात भारताच्या अभिषेक शर्मानं शानदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. त्यानं मैदानात चौकार षटकारांची बरसात केली. त्यानंतर आता मॅच नंतरचा व्हिडिओ समोर आला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर, डेव्हॉन कॉन्वे आणि जेकब डफी हे अभिषेक शर्माची बॅट हातात घेऊन ती तपासण्यात आणि हसताना दिसत आहेत. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.